ओ ओ उठा की उठा. बघ किती वाजले, उठा लवकर. काय उठा, आज पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा. चला ना रविवारला जाऊयात. पाऊस आहे ना. मग काय झालं, थोडं बारीक करायला रिमझिम तर आहे. चला की. हां चला ना. पाऊस आहे की. असू दे, काय होत नाही, लगेच येतो आपण. किती वाजले? 7 वाजले. चला उठा, चालतंय. जायचं ना, करतोय तयारी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, MH25 रॉयल शेतकरी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आत्ताच सकाळी उठल्या अचानक आमच्या मालकीनं सांगितलं की आज गुरुपौर्णिमा आहे. आमच्या गावापासून इथं 5-6 किलोमीटरवरती रविवर्ण गाव आहे. त्याच्यामध्ये दत्त मंदिर प्रसिद्ध आहे चांगलं. तर तिथं दरवर्षी यात्रा भरते गुरुपौर्णिमेला आणि भाविक भक्तांची, आजूबाजूच्या खेडेगावातली भाविक भक्तांची बरीच गर्दी असते. तर आपण अचानक प्लॅन बनल्यामुळे आता रविवारला जायचं आहे. तर आजचा शेताकडे जाण्याचा प्लॅन तर कॅन्सल झाला आपला. ठीक आहे, चालतंय. गुरुपौर्णिमा तर आपण रविवारला आज जाऊ. तर मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपली सगळी तयारी झाली आहे. आंघोळ वगैरे सगळं सकाळचा विधी जाय उरकून झालेला आहे. तर आपण आता थोड्याच वेळात आपल्या रविवारला दत्त मंदिराकडे निघत आहोत. तर ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, आपण पेट्रोल भरले, आता आलोत. आता जाऊत आपण. ही आमची सरस्वती शाळा आहे, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर बेंबळी. माझं शिक्षण याच शाळेमध्ये 4वी ते 10वी पर्यंत झालेलं आहे. पुढचं गाव परत आहे. काही खडी कारखाना आहे आता चालू झाला. बांधकामासाठी लागणारी खडी वगैरे याच्यावर. गोडा लग्नाला आताच्या नंदावरे आणि माने कशा पाठी बघतो. हां तिकडं बघून चालायला, हे इकडं तर बघायचं, वळायचं तर इकडं आहे आणि बघायला तिकडं. ॲक्सिडेंट होणार नाही तर काय. थोडा आपण रविवारमध्ये आला तर फिर दत्त मंदिर दिसले का वरती होर्डिंग लागला आहे, श्री दत्त मंदिर. बहुतेक आज गर्दी एवढी नाही अजून, पावसाळा असल्यामुळं. गुरुपौर्णिमा गाव सुधारलं पण बघले मंदिर आहे. अरे दुकानं लागली ती स्टॉल, हो तिकडं पण स्टॉल आता लागली, म्हणजे अजून चालू व्हायची यात्रा. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत दत्त मंदिर रुईबर येथे.
तर मित्रांनो, चला आपण एक नारळ आणि अगरबत्ती वगैरे पूजेचं थोडं सामान खरेदी करूयात. नारळ द्या. पावले नारळ दिलं का? नारळ पावले. आपण नारळ पावले मित्रांनो. मी देवदर्शन करणार तेवढ्यात दोन माऊली तिथं भेटल्या. त्याने आपल्याला त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे 2 फोटो काढण्याची रिक्वेस्ट केली. तर चला आपण त्यांचे 2 फोटो काढून देऊत आणि नंतर आपलं दर्शन वगैरे घेऊयात. तर बघू शकता मित्रांनो, भव्य दिव्य असं रविवारचं दत्त मंदिर आहे. भरपूर हे आहे, प्रांगण पण आहे त्याला मंदिराला. हे बघू शकता मंदिराचं तरी अजून बरंच बांधकाम पूर्ण करायचं राहिलेलं आहे. तेव्हा स्वामी समर्थ महाराज. हे काय मुख आहे म्हणजे देवाच्या दत्ताच्या मूर्तीवरती जी काय पाणी वगैरे वाहिलं जातं त्याच्यावर बाहेर येते. वरच्या मजल्यावर जायला आपल्या हे वाट आहे. जाऊयात आपण त्या स्टेजवर जाण्यासाठी. एकदम व्यवस्थित आणि चांगलं दर्शन आपलं झालेलं आहे गुरुपौर्णिमेच्या चांगल्या मुहूर्तावर. कसलीही गर्दी नाही, काही नाही. अजून पाऊस असल्यामुळे बहुतेक गर्दी वाढली नाही अजून. आणि 11च्या नंतर गर्दी वाढेल, कारण त्यावेळेस बहुतेक दत्त महाराजांची पालखी निघणार आहे.
झालेला आहे. गर्दी अजून पण वाढलेली नाही पावसामुळं. बहुतेक 11 वाजता कार्यक्रम असल्यामुळं 11 वाजता गर्दी वाढेल. पण आपल्याला आपली शेताकडे बरीच कामं करायची असल्यामुळं आपण लवकर दर्शन आटपून आता आपल्या गावाकडे निघत आहोत. चालेल. हाय मित्रांनो, रुईवरचं दत्त दर्शन झालेलं आहे आता आणि आज शेताकडं आलो. तर आपलं वर आम्हाला आलो तर आपण आज बघा उघाड आहे, जरा आभाळ नाही, पाऊस पण येण्याची थोडी कमी शक्यता आहे. तर आपलं कालचं राहिलेलं फवारणीचं काम आज पूर्ण होतंय का बघू.